असर चालू करायचे सामना. चला पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपण पाहतोय. ओ हा बॉल मैदानामध्ये वाईट बॉल असणार आहे. अभंतर धाव आली आहे आणि या अभंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पुढे सरसावत पायांचा वापर केला आहे क्षेत्ररक्षक दूरवरती खूप मोठा गॅप आणि बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. धावफलकावरती 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पुढे सरसावत पायांचा वापर केला आहे क्षेत्ररक्षक दूरवरती ती 7 धावा ज्या नोंदवल्या. ओळीचे देखील सेम फटका. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिला आहे आणि मैदानामध्ये हा देखील बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. ती 7 ओळीचे देखील सेम फटका. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिला आहे. पटचे 2 चौकार मैदानामध्ये पाहायला भेटले आणि या आपण पाहतो धावफलकावरती 11 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 11 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज पुन्हा एकदा तयार. खरोबर टप्प्याचा बॉल. खरं तर क्रिकेट मधील एक ब्रह्म वापरले आता मैदानामध्ये. या गोलंदाजाने जबरदस्त बॉल मैदानामध्ये पडलाय. प्रामुख्याने हे बॉल आपल्याला नेहमीच निर्धाव स्वरूपात दिसत आहेत आणि तीच पद्धत आता मात्र गोलंदाज राजाने आपण पाहतोय वापरलाय. जबरदस्त कमालीची गोलंदाजी. 2 चौकार आली. थोडासा दबाव होता परंतु हा बॉल आपण पाहतोय कमबॅक करणारा बॉल जो मैदानामध्ये दिसतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथं देखील चुकी झाली आहे आणि बॉल सरळ जाणार आहे. झेल पण सुटला आहे आणि बॉल देखील जाणार आहे 4 धाव्यांसाठी चौकार. धावा मिळणार आहेत 4. कमबॅक करणारा बॉल जो मैदानामध्ये दिसतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथं देखील चुकी झाली आहे आणि बॉल सरळ जाणार आहे. झेल मात्र सुटला गेलाय. आपण पाहतोय फलंदाज अक्षयचा. अक्षय शिवाजीची जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक पहिले षटक अजून देखील आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती 15 धावा ज्या आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अखुऱ्या टप्प्याचा बॉल. वा जबरदस्त फटका आणि हा बॉल सरळ पाठवलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. 4 धाव्यांसाठी जाणार आहे बॉल चौकार. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतोय 19 धावा नोंदवल्या गेल्यात. अगदी आपण जर विचार केला तर अक्षयच्या 2 झेल मैदानामध्ये सुटल्यात आणि 2 झेल सुटल्यानंतर अक्षयचा आपण पाहतोय एक कमालीचे फटके मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटले. समोरच्या दिशेला देखील आपण 2 चौकार पाहिलेत. अगदी एक कव्हर पॉइंटला देखील आपण एक चौकार पाहिला. अशी जबरदस्त फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून झाली आहे. नक्कीच संघ जर पाहायला गेला तर 4 सामने आतापर्यंत खेळलेत आणि 3 सामने पराभूत होत असताना 1 सामना त्यांनी जिंकलाय. परंतु या सामन्यावरती नजर असणार आहे. शेवटचा सामना आहे या संघाचा आणि हा सामना जिंकणं महत्वाचा आहे. मॅच जिंको या न जिंको परंतु पॉईंट महत्वाचे असणार आहे मित्रांनो आणि त्या पॉईंटसाठी मैदानामध्ये लढत जे आपल्याला पाहायला भेटते. ठाणोबा विठलाई ठाणेवाडी संघ आणि समोर शौर्य ब्लास्टर या 2 संघामध्ये ही महत्वाची मॅच अगदी इम्पॉर्टंट सामना मैदानामध्ये चालू आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटणार आहे फलंदाज शिवाजी. अगदी आलाय सलामीला. ह्या मॅचला जरा लवकर संधी भेटली आहे आणि संधीचं आता त्याला सोनं करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये एकही बॉल आतापर्यंत हा खेळला नव्हता परंतु आता षटक क्रमांक 2मध्ये खेळणार आहे. पहिली ताकद दाखवली अक्षयने काय स्वतःची. आता मात्र गरज आहे शिवाजीला कारण की अक्षय 2 झेल सोडले. माझा झेल किती महत्वाचा आहे. मला तुम्ही एकदा जीवदान दिलं ना त्याच्यावरती नक्कीच मी मोठे मोठे प्रहार केल्याशिवाय राहणार नाहीये हे दाखवून दिलाय फलंदाज अक्षयने. इथे देखील आपण पाहतो एक चोरटी धाव येणार आहे. सिंगल धाव घेतली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 20 धावाच्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा आपण पाहतोय चांगला खरपूर समाचार घेतलाय राजाचा परंतु आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
सुदेश जे आपल्याला पाहायला भेटतात. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता, अकरा टप्प्याचा बॉल होता, खरं तर बॅटवरती आला नाहीये तो बॉल. आपण पाहतोय सिंगलच्या साह्याने एक धाव काढून घेतल्या. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल डॉट, जबरदस्त कमालीचा चेंडू मैदानात त्यांचा वापर केला जर असताना फलंदाज अक्षयने, तर नक्कीच बॅटला बॉल कुठेतरी कनेक्ट झाला असता. परंतु जागेवरनं खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, परंतु बॅटवरती येणार नाहीये. गोलंदाज हुशार आहे, गोलंदाज चालाक आहे, की आपण बॅटवरती देणार नाहीये बॉल. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला. सिंगल आली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे. आणि या फलंदाजाला आता मात्र डायरेक्ट मैदानाच्या बाहेर देखील जावं लागणार आहे. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. फलंदाज आपण पाहतोय शिवाजी मैदानामध्ये होणार आहे धावबाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज अमोल मैदानामध्ये दाखल झालेत. शिवाजी आपण पाहतोय मैदानामध्ये धावबाद झालेत. जे देखील आखोऱ्या टप्प्याचा बॉल उंच तर गेलाय आकाशामध्ये, परंतु फटका फसलाय. फिल्डर दूरवरती होता, प्रयत्न तर सुरेख केला होता. 2 धावेची सांगता मैदानामध्ये पाहायला भेटल्या. 2 धावा आल्यात. आणि या 2च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा वाढतायत. धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतात. 23 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. एक विकेट जर पडला. सुरुवात सुंदर होती, अक्षयने केली आहे 2 झेल आणि आता तिसरा देखील झेल अक्षय सुटलाय. म्हणजे 3 झेल तुमचे सुटले म्हणजे तुम्हाला एक मोठी संधी भेटली आहे. संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. समोरच्या दिशेला बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली जाईल पुन्हा एकदा. आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 24 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 24 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे. अमोल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला संधी आहे. षटक क्रमांक दुसरं षटक सुदेशचा आपण पाहतोय प्रगतीपथावरती असणार आहे. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिलाय. आणि या मैदानामध्ये आपण पाहतोय हा देखील बॉल या ठिकाणी डॉट आलाय. निर्धाव चेंडू. हेलोजिक जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज आनंद जे आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक तिसऱ्या सुरुवात होणारा स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अक्षय. 3 झेल या खेळाडूचे सुटलेत आतापर्यंत. सलामी आलेला फलंदाज अक्षय आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. इथे जबरदस्त फटका, पुढे सरसावत पायांचा वापर केलाय. जबरदस्त स्ट्रोक आणि हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार.
एक षटकार मैदानामध्ये आलाय आता मात्र अक्षरच्या बॅट मधनं अगदी धावे सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा बॉल फिल्डर आहे, प्रयत्न सुरेख होता परंतु मैदानामध्ये हा देखील झेल सुटलाय आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 31 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार आपण पाहतोय. सिंगल धाव आली आहे, झेल सुटला आहे. इथे देखील गोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज बॉल फुगडतो. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आणि या धावपलकावरती आपण पाहतोय पूर्णपणे शांतता दिसते. धावपलकावरची धावा स्थिर आहेत, 31 धावा 31 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आहे. अक्षयने मात्र संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. खरं तर 3 झेल सुटलेत, 4 झेल सुटलेत आणि तदनंतर आपण पाहतोय अक्षरच्या बॅटमधनं 4 चौकार आणि 1 षटकारची खेळी जी आपल्याला पाहायला भेटल्या. अमोल मात्र आता आपल्याला पाहायला भेटलं स्ट्रायकिंग एंडला आहे. याने देखील पायांचा वापर केला आहे. पुढे सरसावत इथं फटका फसलाय, स्वतः गोलंदाज उपस्थित आणि मैदानामध्ये आपण पाहतोय झेल टिपला जाईल. संघाला लागतो धक्का क्रमांक 2. अमोल मैदानामध्ये होणार आहे. नवीन फलंदाज करण पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. धावपलकावरची धावा स्थिर आहेत, 31 धावा धावपलकावरती. अक्षय देखील अजून नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय करण. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॉल, परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉल असणार आहे, अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरती 32 धावा 32 रन्स त्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. फलंदाज आपण पाहतोय करण पाटील मैदानामध्ये दाखल झाले. 2 विकेट फोडलेत. संघ थोडासा आता अडचणीमध्ये आहे. इथून धावा थोड्याशा कमी होऊ शकतात, परंतु षटक क्रमांक 3 इथून धावा येणं महत्वाचं आहे, कारण की शेवटचे 2 षटक खऱ्या अर्थानं महत्वाचे असतात. इथे देखील थोडासा दबाव आपण पाहतोय गोलंदाजावरती असणारा. हा देखील बॉल खराब आहे, व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या साह्याने आपण पाहतोय धावपलकावरची धावा 33 धावा 33 रन्स त्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. एक विकेट आलाय, परंतु गोलंदाज आपण पाहतो थोडीशी भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे आनंदची. अगदी संघाला जर याला आनंदी करायचं असेल ना तर लाजवाब गोलंदाजी करावी लागणार आहे. याच्या अगोदरचे 2 बॉल आपण पाहिले बुजवे स्टंपच्या अगदी खूप बाहेर होते बॉल. काहीतरी प्लॅन वेगळा दिसतोय. बॅट्समनला कव्हर मध्ये खेळण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय तो प्रयत्न करतोय. कव्हर मध्ये जर खेळला तर विकेट येऊ शकतो आणि आपण हा देखील बॉल पाहू शकतो. जबरदस्त बॉल, अखोल्या टप्प्याचा बॉल उजव्या स्टंपच्या थोडा दूरवरती राहिलाय आणि यशस्वी टप्पा अगदी अफलातून बॉल मैदानामध्ये पाहायला भेटला. डॉट बॉलची सांगता जी मैदानामध्ये आली आहे. षटक क्रमांक 3 षटक महत्वाचं षटक आहे, त्याला माहिती आहे. अगदी महत्वाच्या षटकाची जबाबदारी आपल्यावरती दिली आहे आणि ती जबाबदारी आपल्याला कशी पूर्ण करायची आहे हे त्याला देखील चांगलंच माहिती आहे, कारण त्याने एक फलंदाजाला ग्राउंडच्या बाहेर पाठवलाय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो इथं मैदानामध्ये फार दूरवरती बॉल पडलाय, व्हाईट बॉल. पंच गोलंदाजाला आता दंडित करतील. अगदी अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा वाढतायत. धावपलकावरती 34 धावा. थेंबे थेंबे तळे साचे असं बोलतात ना, त्याच पद्धतीने आता व्हाईटच्या धाव्यांनी खरं तर ठाणेवाडी संघाला दिलासा लाभलाय. अगदी छोट्या छोट्या धाव्यांनी खरं तर आपण पाहतोय धावा पुढे सरसावतात आणि एक चांगलं टार्गेट सेट होण्यास मदत होती या मैदानामध्ये. थोडीशी फरगटलेली गोलंदाज आनंदची आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज त्या ठिकाणी तयार करण पाटील. इथं जबरदस्त फटका मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती. वाव, जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. अगदी प्रयत्न आपण पाहतो, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये केली आहे. संघासाठी 100% योगदान त्याने दिलाय. संघ आपलाय. संघ कोणाच्या अगदी आपण जर पाहिला गेला ना मनामध्ये ज्यावेळेसच बसतो त्यावेळी संघातील करणारा असो संघ मालक असो आपल्यावरती मनापासून विश्वास ठेवतो आणि हा विश्वास आपण पाहतो क्षेत्ररक्षकावरती ठेवला आणि त्याने देखील त्याच पद्धतीने काम देखील केलाय. जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. 4 धावा नक्कीच वाचवल्यात, परंतु धावपलकावरती आली 1 धाव, माफ करा 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 36 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि धावपलकावरती 36 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात.
आपणच एक विनंती आहे, एक प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. वेळेची मर्यादा आहे, वेळ वाचवणं महत्वाचं असतं. ज्यावेळी तुम्ही वेळेचं पालन करत नाही ना, तर तुम्हाला नक्कीच पेनल्टीच्या स्वरूपामध्ये सामोरं जावं लागतं. एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार. आणि आता पॉवर प्लेच्या बाहेर फक्त आपण पाहणार आहोत, 38 सर्कलच्या बाहेर फक्त तुम्हाला 4 खेळाडू पाहायला भेटणार. याचा फायदा ठाणेवाडी संघाला होणार आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आता बॅट्समनला देखील फील्ड बघून खेळावं लागणार आहे. जशी फील्ड तशाच पद्धतीने खेळावं लागणार आहे बॅट्समनला. जर तुम्हाला जर संघर्ष करायचा आणि जिंकायचा असेल तर. वाव, इथं जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक नाही. बॉल फक्त बॉलला उडवलाय, हवा दाखवली आहे आणि तो बॉल सरळ जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. मैदानामध्ये आपण पाहतोय कष्टाची फलंदाजी मैदानामध्ये आहे. फार मेहनत होता हा स्ट्रोकसाठी. इथं देखील जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला परंतु हा देखील बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. आपण पाहतोय अक्षयचे 4 झेल सुटले होते मित्रांनो. आणि झेलचं महत्व काय आहे ना, ते आता मैदानामध्ये समजलंय. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि आता अक्षयच्या येणाऱ्या प्रत्येक बॅटमधल्या ज्या धावा आहेत ना, समोरच्या संघाच्या जखमेवरती अक्षरशः मीठ चोळण्याचं काम करणार आहे. म्हणजे झेल सोडला, आणि झेल किती महत्वाचा असतो ना, ते अक्षयने मैदानामध्ये सिद्ध करून दिलाय. नका सोडू तुम्ही माझा कॅच, कारण की तुम्हाला हरावी लागेल मॅच, असं सूत्र मैदानामध्ये आता बोलायला लागलाय. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा वा, समोर सरळ बॅटनं हा देखील बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार या स्पर्धेचा ब्रँड चौकार. नशिबाच्या रेषेवर नाही तर मनगटाच्या जोरावर जो खेळतो ना, तोच इतिहासाच्या पानावर स्वतःचं नाव करतो. मैदानात घाम गाळला की नशिबी ही नतमस्तक होतं. मैदानात घाम गाळला की नशिबी हे नतमस्तक होतं, कारण कष्टाच्या बॅट समोर नियतीचं पार न फेडतं. मैदानामध्ये पुन्हा एकदा बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. वा भाई वा अक्षय, जबरदस्त कमालीची फटकेबाजी मैदानामध्ये चालू. 4 झेल सर सुटलेत, आणि झेलचं महत्व काय त्याने पुरेपूर दाखवलाय. माझा झेल इतका सोपा नाहीये. तुम्ही मला ज्यावेळेस हलक्यात घेता ना, त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी जड जात असतो, आणि त्यांनी ते दाखवून दिलाय. चौकार आलाय. आणि 4च्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतोय अगदी चांगलं टार्गेट सेट होईल. 54 धावा आतापर्यंत आहेत. अजून देखील काही बॉल बाकी आहे, आणि त्या काही बॉलवरती किती धावा येणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. फलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाही, फक्त बॉलला ते पाहत राहतील. आणि हा देखील बॉल पा एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार ढकलाय. वा, जबरदस्त फटका, षटकार आलाय. आणि या 6च्या मदतीने धावफलक. आणि या षटकारच्या साह्याने अक्षय बॅट वरती करायची या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक जात आहे अक्षयच्या नावावरती. आणि संघाचं धावफलक जर पाहिलं ना, तब्बल 60 धावा. 60 धावा आपण पाहतो धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक जात आहे अक्षयच्या नावावरती. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. पकडा कॅच, जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस असं बोललं जातं. तुम्ही 4 झेल सोडले ना, तो नक्कीच तुमच्यावरती भारी पडणार आहे. झेल सोडल्या त्याच्या, आणि तो आज 50 धाव्यांची वैयक्तिक खेळी मैदानामध्ये करतोय. जबरदस्त फटकेबाजी आहे. इथं देखील वा, एकदा बॅटला बॉल लागायला सुरुवात झाली ना, मग बॉलर कोणी असो, बॉल कोणताही असो, षटकारच पाहायला भेटणार आहे. इथं देखील षटकार. पहिल्या डाव मैदानामध्ये संपलाय. आणि या पहिल्या डावाच्या ठाणोबा विठलाई संघाने मनवल्यात तब्बल 66 धावा. तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय 67 धावेंचं.
चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. एका दिशेने संघ असणार आहे शिवशंभू सुपर किंग कुंभावडे, तर त्यांच्या विरोधात सोरा फायटर्स या दोन संघामध्ये टॉस असणार आहे. टॉस कुठं आहे? या ठिकाणी आपण पाहतो टॉस करतोय. एका दिशेने संघ आहे शिवशंभू सुपर किंग कुंभावडी, दुसऱ्या दिशेने स्वरा फायटर्स. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आदरणीय श्री बाबासाहेब आलेकर यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत. या पुढील सामन्याचा टॉस आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीन वरती देखील हा टॉस दिसणार आहे. टॉस कोणाच्या नावावरती जाणार आहे पाहणार आहोत. कोण जिंकला टॉस? शिवशंभू सुपर किंग्स कुंभावडे संघ नाणेफेक जिंकली. निर्णय काय असणार आहे? यस, गोलंदाजी स्वीकारली, टॉस जिंकलेत, गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे सोरा फायटर्स या संघाला. तत्पूर्वी जाऊयात या सामन्याच्या दिशेने. अगदी आपण पाहतो लाईनअप मध्ये ठाणोबा विठ्ठलाई बाबासाहेब आलेकर यांच्या संघ मालकीतला असणार हा संघ मैदानामध्ये दाखल तर झालाय. अगदी हाच संघ आहे मित्रांनो जो संघ या स्पर्धेमध्ये ऑल आउट देखील झालता आणि हा तोच संघ आहे ज्यांनी सर्वाधिक मोठं टार्गेट देखील सेट केलंय. हेच तर क्रिकेट मित्रांनो. एक दिवस तुमचा असणार आहे, एक दिवस आमचा असणार आहे. वेळ प्रत्येकाची बदलते कारण की नाण्याच्या दोन्ही देखील बाजू सारख्या नसतात मित्रांनो. म्हणून कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. वेळ येते, वेळ जाते, परंतु मित्रांनो ठेवायचा असतो संयम. संयम ठेवणं महत्वाचं आहे. आपण कोणापेक्षा कमी नाही आणि आपल्यापेक्षा कोणी मोठा नाही हे देखील विचार करून चालणार नाही मित्रांनो. जर पाहिला ना तर सूर्याने कधी बरोबरी करायची नसते चंद्राची आणि चंद्राने कधी बरोबरी करायची नसते सूर्याची. सूर्य देखील चमकणार आहे, चंद्रही चमकणार आहे. विषय आहे तो फक्त वेळेचा. वेळेची वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो आणि त्या वेळेची वाट पाहिली. आपण पाहतो ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी संघाने एक बाजू तर चांगली केली आहे. पहिला डाव खेळत असताना 66 धावा तर बनवल्यात, परंतु आता 67 धावा तुम्हाला डिफेंड करायच्यात. कशा प्रकारे रणनीती असणं आणि कशी रणनीती आखली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की समोरच्या संघाचा विचार केला ना, समोरच्या संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. शौर्य ब्लास्टर मध्ये हे संघ देखील अगदी ताकदीचा संघ आहे, दमदार संघ आहे आणि खेळाडू आहेत. हे टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहणार आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये समजणार आहे या सामन्याचं संपूर्ण सूत्र. चला विनंती आहे क्षेत्र त्वरित लावून घ्या कारण की आपल्याला अजून देखील भरपूर सामने खेळवायचे आहेत. याची देखील नोंद तुम्ही घ्यायची आहे मित्रांनो. चला बॅट्समन. या स्पर्धेतील हा पहिला संघ आहे ठाणेवाडी संघ ज्यांनी हाय स्कोर बनवलाय. म्हणजे सर्वाधिक धावसंख्या धावपलकावरती त्यांनी उपस्थित केल्यात. 66 धावा आपण पाहतोय धावपलकावरती आहे. 67 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा सामना. वातावरण ऑलरेडी गरम आहे उन्हाच्या साह्याने आणि आता मात्र ठाणोबा विठ्ठलाई संघाने आपण पाहतोय खरं तर वातावरण गरम केलंय. कारण की वातावरण गरम का झालाय? कारण की फलंदाज अक्षयच्या सुटल्या 4 झेल आणि 4 झेल सोडत असतात ना अक्षयने मात्र अक्षरशः उन्हामध्ये पाऊस पडलाय धावेंचा आणि शेवट षटक आपण पाहतोय गोलंदाज हरीशच्या आपण पाहतोय गोलंदाजीवरती एक चौकार पहिल्या बॉलवरती आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती चौकार आणि शेवटचे 5व्या आणि 6व्या बॉलवरती लागोपाठचे 2 षटकार. कॅचचं महत्व काय आहे ना मित्रांनो याचं आपल्याला ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये अक्षयच्या रूपामध्ये पाहायला भेटलाय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. डाव क्रमांक होणार आहे दुसऱ्या सुरुवात. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने असणार आहे राजा, दुसऱ्या दिशेने असणार आहे गंगाराम. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी संघाकडून आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय सचिन पाटील. 6 बॉल महत्वाचे आहेत. मॅच जर जिंकायची ना हे 6 बॉल महत्वाचे असणार आहे. पहिलं षटक नेहमीच महत्वाचं राहत आहे. पहिलाच बॉल
अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत आणि मैदानामध्ये आपण पाहतोय 2 धावा घेतल्या जाईल आणि या 2 धावेने संघाचा श्री गणेश आता धावपलकावरती झालाय. मैदानामध्ये संघर्ष खूप महत्वाचा आहे मित्रांनो, संघर्ष करावा लागेल. जर पाहिला गेलं ना एखादा मातीचा गोळा त्यावेळेसच मडकं होतं, कारण की तो मातीचा गोळा पहिला कुंभाराच्या चाकेवरती फिरतो, तर नंतर आगीत भाजला जातो, त्याच्यानंतर तयार होतं ना ते त्याचं मडकं असतं मित्रांनो. म्हणजे घासला गेलाय, चमकला गेलाय, भाजला गेलाय, तर कुठं त्याला मार्केटमध्ये किंमत येते मित्रांनो. तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर समोरच्या दिशेला उडवलाय. वा, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. त्यामध्ये आपण पाहतो षटकाराला आणि या 6च्या मदतीने धावपलकावरची धावा वाढतायत. 8 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साइड, एक क्रॉस बॅट, बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. येणार आहे खणखणीत चौकार, धावा मिळणार आहेत 4. धावपलकावरची धावा तब्बल 22 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. आता मात्र सामना जर पाहायला गेला ना, अगदी 2 दमदार संघामध्ये सामना आहे. हो, इथं मैदानामध्ये गती परिवर्तन, बॉल मोठा फटका खेळायचा, थोडीशी घाई केली, बॅटवरती येणार नाहीये. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद धावपलकावरती आपण पाहतोय 22 धावा नोंदवल्या गेल्यात. 67 धावा बनवायच्या अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल, तेव्हा कुठं तुमचा विचार विजयामध्ये केला जाईल. मैदानातल्या त्या धुळीने कष्टाची खरी किंमत आपल्याला दिली आहे मित्रांनो. मैदानातल्या त्या धुळीने कष्टाची खरी किंमत आपल्याला दिली आहे आणि 11 जणांच्या एकीने संघर्षाची नवीन व्याख्या केलेली आहे. कधी शून्यावर बाद झाल्यावर संयम कसा राखायचा हे समजलं, तर कधी कठीण परिस्थितीत शांत राहून कसं लढायचं हे देखील समजलं. पराभवातून जिद्द दिली आणि विजयाने दिली नम्रता. पराभवातून जिद्द दिली आणि विजयाने दिली नम्रता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन क्रिकेटने शिकवली फक्त माणुसकी आणि एकता. फक्त माणुसकी आणि एकता हे क्रिकेटने आपल्याला शिकवलं मित्रांनो. अगदी छोटा शब्द आहे क्रिकेट, परंतु संपूर्ण तरुण पिढीला एकत्र बांधून ठेवण्याचं काम देखील याच क्रिकेटने केलंय. राजकारणातून विखुरलेली मनं देखील एकत्र आणण्याचं काम ह्याच क्रिकेटने केलंय मित्रांनो. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. फलंदाज तयार, 11 टप्प्याचा बॉल होता, मिड आपला बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार, कारण की क्षेत्ररक्षण देखील तितक्याच लाजवाब पद्धतीचं झालाय. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 23 धावा, 23 रन्स धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर जो आपल्याला पाहायला भेटतोय.
इथं मैदानामध्ये आपण पाहतोय स्विच हिट खेळायचा होता, रिव्हर्सचा प्रयत्न करायचा होता, परंतु हा बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट आलाय, निर्धाव चेंडू. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे समीरला जर सामना जर जिंकायचा असेल तर. पहिला गोलंदाज सचिन पाटीलवरती थोडंसं आक्रमण केलं, थोडासा मागरा ठरला, परंतु आपलं काम आहे कमबॅक करण्याचं आणि त्याच पद्धतीने करतोय. फुलटा स्वरूपाचा बॉल, अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट आणि हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी संघाला होणार आहे 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 44 धावा नोंदवल्या गेल्यात. आपल्या क्रिकेटवरती आपल्या गेमवरती मित्रांनो कधीच गर्व नसावा, कारण की जगाला बुडवणारा समुद्र अगदी तेलाच्या एका थेंबाला देखील बुडवू शकत नाहीये, हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथं जबरदस्त फटका आणि हा बॉल सरळ जाणार आहे कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
षटकार आला आणि या 6च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा नोंदवल्या जातील. संघाची अर्धशतकीय खेळी कंप्लीट 50 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. अजून देखील इथून समीकरण असणाऱ्या शेवटच्या 8 बॉल आणि त्यावरती बनवायच्या 17. आता दोन्ही संघावरती अजून देखील खतरा आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, फटका तर फसलाय आणि आपण पाहतोय फलंदाजाला खतरा लागलाय, कारण की समीकरण आता राहिलाय शेवटचे 7 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 17 धावा. जबरदस्त सामना, जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय तुल्य बळाचे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये ती क्षमता आहे. अगदी वन साइड कोणता संघ आपल्याला पाहायला भेटत नाहीये. फलंदाजी करत असताना ठाणेवाडी संघाने देखील चांगली फटकेबाजी केली आणि आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना हा देखील संघ अगदी जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला भेटते. शौर्य ब्लास्टर संघ आपण पाहतोय जबरदस्त संघ आहे. फलंदाज दिनेश मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज आहे. 7 बॉल 17 धाव्यांची गरज. इथं बॅटच्या मधोमध पट्ट्यात आला तर त्याला मी सोडत नाही. हा देखील बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावा लागणार आहे मित्रांनो, याची देखील नोंद तुम्ही घ्यायची आहे. शेवटचे 6 बॉल आणि 11 धाव्यांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण केसरकर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. 6 बॉल 11 धावा. पहिलाच बॉल वेगवान बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला आहे. जसा बॉल पडला ना, बॉल पडताच बॉलने अति वेग देखील धारण केलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे. शेवटचे 5 बॉल आणि बनवायचे आहेत 11 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. 67 धावा फलंदाजी संघ चेस करत होता आणि जबरदस्त अगदी विजयाच्या जवळ आलाय हा संघ. शेवटचे 5 बॉल आणि 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. उलटा स्वरूपाचा बॉल, इथं फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहे, थोडीसा फंबल झालाय, तोपर्यंत घेतली गेली सिंगल धाव. क्षेत्ररक्षण देखील भारदार झालाय. समीकरण राहिले शेवटचे 4 बॉल आणि बनवायचे असतील 10 धावा. शेवटचे 4 बॉल 10 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है. अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए. हे तो एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी. 4 बॉल बनवायचे असतील 10 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे. पैसा वसूल सामना असं देखील बोलू शकतो मित्रांनो आपण. इथे देखील बॅटच्या मधोमध येणार नाही फटका तर आपण पाहतोय फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल आणि मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झाली आहे. फलंदाज बाद. आता समीकरण असणार आहे शेवटचे 3 बॉल आणि त्याच्यावरती बनवायचे आहेत 10 धावा. थँक्यू डीजे. एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागणार आता ठाणेवाडी संघाला. वेळ संपलेला आहे तुमचा. एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचे 3 बॉल आणि बनवायच्या असतील 10 धावा. तीन बॉल
10 धावेंचं समीकरण. नाव गाजवायला फक्त नशीब लागत नाही मित्रा, नाव गाजवायला फक्त नशीब लागत नाही मित्रा, मनगटात रग आणि रक्तामध्ये धग लागते. शेवटचे 3 बॉल आणि 10 धावेंचं समीकरण. थोडासा जड चाललाय फलंदाजी संघाला हा सामना, कारण की जसे 3 षटक आपण पाहिलेत ना, अगदी जबरदस्त फटकेबाजी झाली आहे. तसा सामना त्याच पद्धतीने शॉट देखील आले, धावा देखील आल्यात, परंतु शेवटच्या क्षणी थोडंसं पारणं जड जात आहे क्षेत्ररक्षण संघाचं, कारण की विकेट पडलाय. आता समीकरण राहिलंय 3 बॉलांचं आणि त्याच्यावरती बनवायच्या 10 धावा. फलंदाज न्यू बॅटर इथं मैदानामध्ये समोरच्या दिशेने तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने बॉलला देखील पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अगदी नवीन सितारे देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून भेटतात. ती स्पर्धा म्हणजे सह्याद्री क्रिकेट लीग आणि पुन्हा एकदा